नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार दिनांक 17 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे, पंढरपूरच्या वारीचा दिवस. मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते अनुराधा आहे, योग शुभ आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:52 ते 12:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:13 आणि यमगंड काळ सकाळी 7:31 ते 9:12 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र नेपच्यून बरोबर त्रिकोणयोग करणार आहे, गुरु बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला शुक्र आणि व्ययातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयातला शुक्र आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीत असणारा गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जीवर खूपच चांगल्या प्रकारचा दिसेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही लाभ तुम्हाला आजच्या दिवशी नक्की मिळतील. आज तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शुक्र आणि दशमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला शुक्र आणि भाग्यातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. भाग्यशाली सुद्धा असणार आहे. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. काही उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. विद्यार्थी वर्गांसाठी, गर्भवती महिलांसाठी आजचा दिवस चांगला राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राने अष्टमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला शुक्र आणि सप्तमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुधारतील. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला शुक्र आणि षष्ठातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ संभवतात. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या नेपच्यून आणि भाग्यातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. आज तुमच्यामध्ये एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इंट्युशन्स, काही चांगले अनुभव, आध्यात्मिक धार्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस उत्तम राहील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा संभव होतो. त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवरून थोडेसे वादविवाद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला शुक्र आणि चतुर्थातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे कुठलेही कामं पूर्णतः थोडंफार त्यामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं डेव्हलप होऊ शकेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं प्रत्यक्षात अंमलात आणू नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला नेपच्यून आणि सप्तमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले उत्तम लाभ मिळतील. तुम्हाला काही चांगल्या सल्लेसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे तुमचा आज मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला नेपच्यून आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. कामाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभसुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणून जातील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा नेपच्यून आणि पंचमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भातले काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल. त्याच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 जुलै 2024 करतं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.